निघाल्या. भजन करत 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 पंढरपुरात जाऊन पोचले. तुम्ही जरा एका गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं का जरा बारकाईनं? जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. का बरं? मुलगी होती म्हणून केलं. आताच्या काळात तसं काही बघायला मिळत नाही बरं का. आताच्या काळात अवघड परिस्थिती आहे. आता पोरीच मिळना गेल्यात. अवघड परिस्थिती. आता तरुण पोरांचे लग्न होतीलच याची काही गॅरंटी नाही. तर आमच्या तात्यांना रोज 2-3 कॉल येतात. महाराज तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, आमच्या पोराला पोरगी पा, आमच्या पोराला पोरगी पा. आमचे तात्या म्हणतात भाऊ आमच्याच गावात ट्रॅक्टरभर पोर आहे, त्यांचं काय करू? अवघड परिस्थिती आहे. पोरी मिळना गेल्यात. पण आता इथं भरपूर तरुण मंडळी मला दिसताय. हात जोडून कळकळीची विनंती, एक लहान बहीण म्हणून सांगते बर का. तुम्हाला वाटत असेल ना तुमचं जोडावं तर आजच तुळशीच्या माळी घाला, कपाळाला बुका लावा आणि निर्व्यसनी राहा. कारण लोक आता हुशार झाले दादा. आता लोक नुसतं घर दार संपत्ती गाडी बंगला पोरगा निर्व्यसनी आहे का, पोराचं खानदान वारकरी आहे का, लोक सगळ्या गोष्टी बघतात. आता व्यसन आहे का? व्यसन लय अवघड बर का. कोणाला तंबाखूचं व्यसन, कोणाला दारूचं व्यसन. त्यातल्या त्यात तंबाखूचं व्यसन लय बेकार. ते काय म्हणतात कीर्तनात असल्यावर पण काही लोकांना दम निघत नाही. ते असं मागच्या मागे मळतेत. आणि खाताना पण टायमिंग बघून खाते. पुंडलिक कोरदार विठ्ठल टायमिंग बघून खाते. ते अवघड परिस्थिती आहे. म्हणून पोरांना हात जोडून कळकळीची विनंती, निर्व्यसनी राहा, कपाळाला बुका लावा. लोकायला गंज बुके लावले, आता स्वतःला लावा, मगच कुंकू लागल. विठ्ठल माता जनाबाई निघाल्या. भजन करत 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 पंढरपुरात जाऊन पोचले. एकादशी झाली, द्वादशी झाली, पौर्णिमेचे काले झाले. मग सगळे आपापल्या घरी निघाले. पण जनाबाई आपल्या वडिलांना म्हणतात बाबा मला न्यायचं म्हणे आता घरला, मला इथंच थांबायचं. आई वडील निघून गेले. तेवढ्यात गाभाऱ्यातून नामदेवराय आले. नामदेवरायांनी जनाबाईंना पाहिलं आणि जनाबाईंनी नामदेवरायांना पाहिलं. काय नाव ग तुझं? म्हणे माझं नाव जनी. कशा करिता आली? म्हणे पांडुरंगाच्या भेटी करिता आली. बोटाला धरलं आणि घरी नेलं. नामदेवराय गोणायला म्हणतात गोणायला. आई बघ ना ग पंढरपुरामध्ये एवढंसं लेकरू वाट चुकलं, घेती का गाय आपल्या घरामध्ये? नामा अरे आपल्या घरात इतकी लोकून कुठून देतो जनाबाईंना? नामदेवरायांचं कुटुंब 14 लोकांचं कुटुंब होतं. हरी हे गोनाई हे रजाई दामनाम जाना बापले खरी. पण अजून सांगू, नामदेवरायांचं कुटुंब एकत्रित कुटुंब होतं. आणि सध्याच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब कुठे बघायला मिळत नाही बर का. भावा भावांमध्ये प्रेम नाही. पण हात जोडून कळकळीची विनंती आहे, भावा भावांमध्ये प्रेम असू द्या, एकमेकांना जीव लावा. लक्षात ठेवा, ज्या रावणाने आपल्या भावाला पायाने नाथाळलं तर साम्राज्य नष्ट झालं. आणि ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावांना सांभाळलं त्यांचं रामराज्य निर्माण झालं.
हो, म्हणून एकमेकांना जीव लावला पाहिजे. आपल्याच लोकांनी एकमेकांना जीव लावा. म्हणून नामदेवरायांचं कुटुंब 14 लोकांचं होतं. नामदेवराय म्हणले घे ना गाई, काहीतरी काम धंदा करेल ना. मावशाव ऐका बर का, आपण काम करतो यात काही विशेष नाही. संत जनाबाईंना काम करायला लागायचं. किती वर्षाचं लेकरू? 6 वर्षाचं लेकरू, पण काम करायला लागायचं. मुळात आपण काही कामच करत नाही. हे पाहिजे MH75, MH80, MH85 म्हणजे 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या आजा बसले पा. यांच्या डोक्यावर पदरे पा, कपडाला कुंकू पाजारा. माहिती का का बरं? का बरं माहिती का? यांच्या सासा आहे का सासा लईच बेकार. रातचा शिळा भात खायला द्यायची, पण खायची ग बिचारी. आणि आताच्या सुनेला देऊन बघ म्हणा रातचा शिळा भात, तो एक दात पाडील पण भात नाही खाणार. आताची सुनबाई लईची आफ्टर. झालं काय, एक सुनबाई एसटीत बसली, 3 पोरं तिनं मांडीवर घेतले. मग कंडक्टराला म्हणे ताई मला तिकीट काढायचे, हा पेका फुले मला वय सांगा म्हणे मुलांची. मग कंडक्टर असं म्हणला. सुनबाई सांगू लागली म्हणे 3 पोरं होते. ती म्हणाली थोरल्याचं वय 6, ठीक आहे. मधल्याचं वय 5.5 आणि धाकट्याचं वय 5. आयो, कंडक्टरच्या हातातलं मशीन लटा 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 हालायला लागलं. तो कंडक्टर त्या सुनबाईला म्हणतो अहो ताई, हा तिकीट काढण्यासाठी भले वय कमी का सांगा ना, पण 9 महिन्यांचा तरी गॅप ठेवा. ती भांडायला लागली त्यांच्या संग. अय दादा मला नका शिकवू म्हणे, मधलं पोरग माझं नाही जावच आहे जावच. इतक्या चॅप्टर या. आणि माहिती का, सध्याचं आधुनिक जग आहे. सध्याचं कोणतं जग आहे? आधुनिक जग आहे. आणि आता सध्या प्रत्येक गोष्टीला मशीन. कांदा कापायला मशीन, चपात्या लाटायला मशीन. हे पैथ आज बसले पा. विचाराय ना जाऊ मला सांगा, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे बरं? तुम्ही आजी का? बरं सांगा, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे? नदीवर जायचे ना. पण आता कपडे धुवायला मशीन, चपात्या लाटायला मशीन, कांदा कापायला मशीन, आंघोळ करायला. निघालय म्हणून सांगते आमच्या नाशिककडं निघालय. तर झालं काय, गावाकडचं पाहुणं गेलो शहराकडं. आता याला होती उघड्या रांगोळ करायची सवय, गेलो शहराकडे. करायची का आंघोळ? हा म्हणे करायची. गाला मशनीत घातलं आणि लाईटच गेली. शेवटी जनरेटर लावून त्याला बाहेर काढला. तर म्हटलं नगर रे बाबा, पाटावर रांगोळ करतो पण मशनीत नग. आता आहे हो सगळ्या गोष्टींच्या सुखसुविधा. पण जनाबाईंच्या काळात होत्या का? तरीही जनाबाईंना काम करायला लागायचं. जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं. तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची. कितीला उठायची? पहाटे 3. आणि तुमच्या जनाबाई काय उठत्या आजी? तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला माझी भाषा कळत नाही काय? इंग्लिश मध्ये बोलते मी, कळते तुम्हाला सगळं, मग बोलत जावं. तुमच्या जनाबाई काय उठत्या? जाऊ का मी निघून जाऊ का? नाही ना, बोला जरा पटापट्टा बोलायचं. तुमच्या जनाबाई काय उठत्या आता? हा, म्हणजे तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची आणि आताची जनाबाई 9-10ला उठती आणि दात न घासता चहा पेती मारच. पण जनाबाईंनी पहाटे 3ला उठावं आणि जात्या जवळ जाऊन बसावं. आताच्या पोरींना सांगावं लागतो की हे जातोय बर का. ती म्हणती कोण जातो? अहो माय कोणी जात नाही, याला जात म्हणत्यात जात. आताच्या पोरींना सांगावं लागत. आणि महिला मंडळ बर का, तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती, कळकळीची विनंती, आपल्या पोरीला स्वयंपाक शिकवा, घरातली कामं शिकवा. तो सासरी गेल्यावर लय हाल होतात महाराज. ओ, लग्न झाल्यावर सासूबाई म्हणजे जगदंबेचा अवतार. आई गांबाबाई मला कशी ग पावली,
चपत्या जमना म्हणून माझी सासू धावली. झालं काय, एका पोरीचं लग्न झालं, पित्तर पाठ होता. तुमच्याकडे पितृजीव घालतात ना, पित्तर पाठ होता. आणि मग सासूबाई सुनेला म्हणती, तुमच्या सासऱ्यांना जाऊन 1 वर्ष झालाय तर आपल्याला पितृजीव घालायचे तर मग काय करायचं आत्याबाई? म्हणे पुरणपोळ्या कर, पुरणपोळ्या. म्हणली आयो इथं चपात्या जमत नाही आणि पुरणपोळ्या. हिनं लगेच तिच्या मम्मीला कॉल केला. हॅलो मॉम म्हणली काय काम? ही म्हणली मला आलाय घाम करण सासू माझी आयटम बॉम्ब. आणि काय झालं? म्हणे आई पुरणपोळ्या करायच्या, कर की. मला जमत नाही, मी शिकवते म्हणते. बाई लिस्ट करत होती आणि फोन स्विच ऑफ. आता कशात काही टाकावा अंदाज नाही. ते प्रत्येक गोष्टीला सिस्टीम असते. आधी पंचपदी मग कीर्तन. पण तिला मिळेल लग्नाना कणकीत पुरण घालावं का पूर्णात कणिक घालावं. मग कशा तरी तिनं वाकड्या तिकड्या चपात्या केल्या आणि आता भाजी करायची होती, भाजी. पण कशात काही टाकावा अंदाज नाही. एवढ्या मिरच्या घेतल्या, एवढ्या. अगं मरेल ना खाणारा. एवढं मीठ बाद झालं, एवढं मीठ. तेवढे जिरे, तेवढेच मोहरी, तेवढीच मिरी. कुठून आग लागल सांगता येत नाही. मग कशी तरी तिनं भाजी तयार केली. तिचा सासरा आला होता कावळा बनून. सासरा कावळा बनून आला होता. त्यानं पाहिलं सुनबाईनं एवढ्या मिरच्या टाकल्या. कावळा उडून गेला. तांबला नाही गेला उडवून. तो म्हटला न ग रिक्सने नक्की गेला उडवून. तिच्या सासूबाईला म्हणते आत्याबाई स्वयंपाक इज रेडी म्हणे. म्हातारी दावत आली आणि तिनं भाजीचा रंग पाहिला. आता या म्हाताऱ्या तिथले चॅप्टर असतात. तिनं भाजीचा रंग पाहिला आणि कोलेट ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. पण नवऱ्याला आनंद झाला. माया बायकोनं भाजी केली, माया बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली बस गिळालं. मग कळलं म्हणे. जेवायला बसलं. पहिला घास टाकला आणि कानातून धूर. दुसरा घास टाकला नाकातून धूर. तिसरा घास टाकला तोंडातून धूर. आणि चौथा घास टाकला मग धूरच धूर. ही तिच्या नवऱ्याला म्हणती काय व कशी झाली भाजी? हा म्हणला जगातच 1 नंबर. मग देऊ का थोडी? न ग दुसऱ्या दिवशी एकटच खो खो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महिला मंडळांना हात जोडून कळकळीची विनंती. आपल्या पोरीला स्वयंपाक शिकवा, घरातली कामं शिकवा. तर सासरे गेल्यावर असे हाल करतात जावयाचे. म्हणून जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं. जनाबाई नेहमीप्रमाणे पहाटे 3ला उठल्या. जात्याजवळ जाऊन बसल्या. खुंट्याला 1 हात. पहिला गरका मारल्याबरोबर वैरण टाकली आणि पहिला आवाज हरी सुंदर माझे जाते ग फिरते जनाबाईंनी हाक मारावी आणि जगाच्या मालकाने विटेवरून खालून टाकावी. जनाबाईंकडे यावं. मग जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. पांडुरंग माझा पिता ग रखमाई माझी माता ग. जनाबाई पुढं पुढं आणि देव माग माग म्हणायचा. पांडुरंग माझा पिता ग रखमाई माझ्या माता ग. तुम्ही जागे का नागेवाडीकर? जागे का? मला सांगा पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागायची? कोण लागायची? आता निघूनच जाते.
बोलूनच गेलेत. बोला ना जरा. पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागायची? बायको. मग देव कसा म्हणतो रुक्मिणी माझी माता ग. भक्ताच्या मेळात आल्यावर जगाचा मालक ही स्वतःचा देह भान विसरून जातो. ही ताकद आहे महाराज भक्तीची. म्हणून जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. या तेव्हाच्या काळातल्या ओव्या होत्या बरं का. तुम्हाला आत्ताच्या ओव्या ऐकायच्या का? महिला मंडळ आत्ताच्या ओव्या ऐकायच्या? ऐका. झालं काय, पहाटेच्या टायमाला एक बहीण दळायला बसली आणि तिनं तिच्या भावाचं वर्णन सुरू केलं. निंबाच्या गझाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्याने केली चाडी, आली पोलिसाची गाडी. त्याच्या पुढे भारी म्हणते ती, हे दारूचा गबाई वसलई येतो छान, माझा भाऊ पैलवान धरून हाणला पोलिसानं. मग नारळानं ओटी बरलतो. झालं काय, पहाटेच्या टायमाला एक माऊली दळायला बसली आणि तिचा नवरा झोपेतून उठत असताना तिनं नवऱ्याचं वर्णन सुरू केलं. रामाच्या गप्पाऱ्या मंदी. महिला मंडळ तुम्ही ऐका बरं का, तुम्हाला घरी गेल्यावर काम येणार आहे. ऐका जरा. रामाच्या गप्पाऱ्या मंदी जातो माझं वंगा वंगा, हे जात माझं वंगा वंगा, उठरे गोधडीतल्या सोंगा. नवऱ्याला म्हणती ती, काय आत्ताच्या मौले डेअरिंग करतात. झालं काय, मी एकदा शाळेतून घरी आली आणि आमचे जे बाजूचे काका आहे का, त्यांच्या कपडाला एवढं टेंगूळ मी वाकून पाहिलं. म्हणलो काका कपडाला टेंगूळ, काय भानगडे? काका म्हणले, बाई काय सांगू, तुझ्या मावशीनं आज मला तांबे हाणून फेकला म्हणे. आता जेव्हा जेव्हा काकांच्या कपडाला मला टेंगूळ दिसतं मी समजूनच जाते आज माझ्या मावशीनं काकांवर तांब्याची फायरिंग केली. बरं तुमच्याकडे आहे का अशी प्रथा? हाय काय का टेंगूळ वालं? नाही का? बरं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग देव येऊ लागला, जनाबाईला दळू लागला. बरं अजून काय काम केली बरं देवानं? झाडलोट करी जनी, झाडलोट करी जनी. अशा प्रकारे रोजचा नित्यनेम सुरू झाला. पण एक दिवशीचा प्रसंग असा की जगाचा मालक झोपी गेला. तुम्ही म्हणाल बाई बिघडली, एवढ्या वेळाच चांगलं बोलत होती आणि आता बाई बिघडली. अव माय देव कुठं झोपतो का? झोपतो. ज्या अर्थी त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. बरे आला पुरावा काय? उठा पांडुरंगा आता त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. मग देव झोपी गेला. पण गडबड अशी झाली, इकडे लक्ष द्या काय हरकत नाही, इकडे बघा. गडबड अशी झाली की तिकडं काकड्यावाली मंडळी हजर झाली.
बरं ती काकड्यावाली मंडळी आपल्यासारखी नव्हती ना. वायरी गळालेली, फ्यूज उडालेली, फाउंडेशन हलणारी, आखी डीपी जळालेली आपल्यासारखी नव्हती तिकडं मंडळी. आपल्यासारखे चार चौघ नव्हते. तिथं भन्नाट गर्दी झाली होती. कुठून कुठपर्यंत? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, द्वारापर्यंत सुरवराची गाठी, सुरवराची गाठी उभे जोडून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची गाठी, सुरवराची गाठी उभे जोडून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची गाठी उभे जोडून हात, सुरवराची गाठी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची गाठी उभे जोडून हात, सुरवराची गाठी उभे जोडून हात. माता देवाला विटेवर जायचं होतं. देवाला काय केलं? घाई घाईने आपले अलंकार तिथंच ठेवले आणि जनाबाईंची फाटकी गोधडी अंगावर घेतली आणि विटेवर जाऊन उभा राहिला. बडव्यानं पाहिलं अलंकार गायब आहे. पंढरपुरामध्ये बोंबा बोंब झाली. पाटलाला कळवलं, शोध सुरू झाला आणि सांगा कोण्या घरी सापडले अलंकार? कोण्या घरी सापडले? जनाबाईंच्या घरी सापडले. पाटील जनाबाईंना म्हणतो, अरे देवाची भक्ती करताना आणि त्याचे अलंकार चोरता शोभत का म्हणे तुम्हाला? आदेश दिला, जा चंद्रभागेवर सूळ बांधा आणि जनाबाईला सुळावर द्या. विचारलं जनाबाईला, सांग तुझी शेवटची इच्छा काय? म्हणे फक्त एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. पांडुरंगासमोर उभी केली. माता जनाबाई जगाच्या मालकाला बोलू लागल्या, देवा सांग ना म्हणे या जगाला, अलंकार मी चोरले का तू विसरलास? देवाचा का रिप्लाय आहे ना. माता जनाबाईंचा पारा सरकला. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. मला बांगड्या नाही, भाया मागं करते. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. पदर कमरेत खोसला आणि जनाबाई जगाच्या मालकाला शिव्या देऊ लागल्या, अरे अरे विट्या विट्या, मूळ मायच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चोळालेली. जनाबाई देवाला म्हणतात, देवा तुला तपासून मी ओळखत नाही. 4 युगांपासून तुला ओळखते. 4 युगांपासूनचे पराक्रम मी तुझे जाणते. तू माझाच नाही, अनेकांचा छळ केला. कोणाचा केला? हरी पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. भाग्यवंत केला, बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, माता जनाबाईला सुळावर देणार की जगाचा मालक प्रकट झाला. देवा वेळ का खयाल आवेला, इतका वेळ का बर लावला? त्यावेळी जगाचा मालक बोलू लागला, जने तुझा अधिकार काय? तो मला लोकांना सांगायचा होता. तात्पर्य अर्थ, जनाबाईंचा अधिकार इतका श्रेष्ठ आहे की जगाच्या मालकाने प्रकट व्हावं आणि जनाबाईंचा अधिकार लोकांना सांगावा. विठ्ठल आणि अशा अधिकारी जनाबाई आज आपल्याला देहाचा आणि नामाचा उपदेश करतात. जनाबाई काय म्हणले, तुम्ही जन्माला आले तर या देहाचा सार्थक करा. का बरं करा? कारण मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्य देहो देहिनां क्षणभंगुरहां तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठं प्रियदर्शनम. मनुष्य देह मिळणं दुर्लभ
आणि मिळाला तर क्षणभंगूर. क्षणभंगूर नाही वरवसा, कधी जाईल याची गॅरंटी नाही. नव्हे तर दुर्लभ गोष्टींमध्ये मनुष्य देहाला प्रथम प्राधान्य दिलेले. दुर्लभम त्रयमेवैतद देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वं मुक्षत्वं महापुरुष संश्रयः. तुमचं डोकं येऊन जात नाही ना? कळतंय ना तुम्हाला? माहिती का? एक मनुष्यत्व म्हणजे मनुष्य देह, दोन मुमुक्षत्व म्हणजे मुमुक्ष होणं, आणि तीन महापुरुषांचा आश्रय म्हणजे संतांची संगती. संतांची संगती दुर्लभ असणारी संगती आहे. सत्संगेन परमप्राप्यम दुस्तरम तरतेची रात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. संतांची संगती दुर्लभ असणारी संगती आहे. बर, संतांची संगती करायची, संतांची संगती करायची, पण संतांच्या संगतीत गेल्याचा परिणाम काय? त्याचा परिणाम ऐकणं गरजेचं आहे ना. त्याचा परिणाम आहे का? एक, आत्मसंरक्षण करून घेता येतं नव्हे, देहाचं सार्थक करून घेता येतं. आत्मसंरक्षण करून घेता येतं, ठीक आहे, पण काही गरज आहे का आत्मसंरक्षण करून घ्यायची? हो, गरज आहे. काय गरज आहे? शास्त्रकार वर्णन करून सांगतात. अपदार्थम धनम रक्षेत, दारान रक्षेत धनैरपि, आत्मानं सततम रक्षेत, दारैरपि धनैरपि. एक, आपत म्हणजे संकट. पैसा राखावा संकटासाठी. राखलेला पैसा गेला तर चालल. दारान रक्षेत धनैरपि, पप्प्याच्या आईची मर्जी राखावी म्हणजे हा श्लोक तुमच्या बाजूने असं नाही. याच्या पुढचा आहे का? आत्मानं सततम रक्षेत, दारैरपि धनैरपि. एक वेळेस राखलेला पैसा गेला तर चालेल, परत कमवता येईल. आत्मसंरक्षण करून घेणं गरजेचं आहे, कारण आत्मसंरक्षण केलं नाही तर हा देह वाया जाईल. आणि असं असणार आत्मसंरक्षण आपण संतांच्या संगतीत करून घेऊ शकतो. झालं काय? पंढरपुरामध्ये एक मनुष्य, एक महात्मे राहत होते. त्यांचं दर्शन करायला रोज लांबून लांबून मंडळी यायची. त्यामध्ये एक तरुणा बाण मुलगा यायचा. महात्मे त्याला म्हणायचे, बाळ आत्मसंरक्षण करून घे. म्हणे गरज नाही, माझं नुकतंच लग्न झालंय. माझ्या बायकोचं, माझ्या आई वडिलांचं, माझ्या आजी आजोबांचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हणे. माझं तिथंच कल्याण आहे. साधू म्हणायचे, बाळ ती कल्याण नसून भिवंडी आहे. बर, पण त्याला काही कळत नव्हतं. महात्मे म्हणाले, तुला पटवून देतो, पण तू 2 महिने माझ्याकडे ये. साधू योगी होते. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने त्याला योग समाधी लावायची शिकवली. निर्विकल्प समाधी, प्रेतासारखा पडून राहायचा 3 तास. मग एक दिवस महात्मे त्याला म्हणाले, बाळ तुझी आज परीक्षा घ्यायची. म्हणे काय? मला सांग तुझी बायको केव्हा उठती? म्हणे 5 वाजता. तुला केव्हा उठवती? म्हणे 6 वाजता. उद्या तू 5:45 समाधी लावायची. अहो असं कसं म्हणता? मी जर प्रेतासारखा पडून राहिलो तर घरचे मला जाळतील ना. तू टेन्शन घेऊ नको, तुला जाळायच्या टाइमालाच मी येतो. अंतकाळी माझ्या येती सोड म्हणे, तू चिंता करू नको म्हणे. मग दुसरा दिवस उगवला. याची बायको 5ला उठली. याला 6ला उठवायला येणार काय? यानं 5:45 समाधी लावली. आता हालून पाहिलं, जाग करून पाहिलं, मेलेलेच दिसले. मग घरामध्ये भाऊ बन नाती गोती सगळ्यांना बोलवलं. मग गल्लीमध्ये बांबू सुतळी मडकं सगळं आणून ठेवलं. मग 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 8:45ला उचलणार की साधू हजर झाले. साधूला पाहून जे लोकायला ऊत आला, जे लोकायला उमळाला. त्या पोराच्या आजी म्हणते, आजी महाराज तो काय आंधळा होता? त्याला माझी चिठ्ठी कशी सापडली नाही, माझ्या नातवाची कशी सापडली? लागली मग तरी रडायला. पोराचा आजा म्हणतो, महाराज याचा बाप जरा मूर्ख होता म्हणून जमिनी याच्या नावावर केली नाही, नातवाच्या नावावर करणार होतो, आता कोणाच्या नावावर करू? पोराची बायको म्हणते, महाराज मी आता पांढऱ्या कपड्याने राहू का? पोराचा बाप म्हणतो, महाराज घरामध्ये सगळे मला येड म्हणतात, पण बँकेचे व्यवहार माझ्याकडे, आता कोणाकडे देऊ? पोराची आई म्हणते, महाराज मी आता वांझ राहू का? सगळेजण रडू लागले. साधू म्हणले, एक गप्प बसा म्हणे, रडायचं हे बाळ जिवंत होईल. म्हणे कस काय? मी साधूच त्या लेवलचा आहे. एक काम करा, घरी जावा आणि ग्लास भरून दूध आणा आणि सोबत चमचा आणा. चमचे असल्याशिवाय काम होत नाही. बर
सोबत चमचा आणा. महाराजांनी खिशातून एक पुडी काढली. त्यात एक औषध होतं. कसलं औषध? कसलं औषध? ती होती पिठी साखर. दुधात मिसळून प्यायची. मग त्यांनी ते काढलं, त्याच्यात टाकलं, हलवलं. हे बघा म्हणे, हे औषध जो कोणी पिल तो मरल आणि हे बाळ जिवंत होईल. सांगा पाहुणे मंडळी कोण पित? पाहुणे मंडळी म्हणले थांबा, बाहेर कोण आले आम्ही बघून तो सगळे उठून पळाले. हे काही थांब ना. मग त्या महाराजाने त्याच्या आजीला विचारलं, आजी तू म्हणत होती ना तुझी चिठ्ठी हरवली, तुझी चिठ्ठी आम्हाला मी शोधून देतो म्हणे, तू दूध घे. ती धावली ना महाराज त्यांच्यावर. अय गोसावड्या, मला मरायला सांगतो, मी अजून कडा कडा हरभरे खाती म्हणे, मी दूध घेणार नाही. बर. मग त्या पोराच्या बायकोला विचारलं म्हणे, बाई तू तरी दूध घे, असं पण तुझा नवरा मरण पावलाय. ती काय म्हणली माहिती का? मी दुसरं लग्न करील पण दूध घेणार नाही. काय बोलावं आता. मग त्या पोराच्या बापाला विचारलं म्हणे, बाबा तुम्ही तरी दूध घ्या, असं पण घरात तुम्हाला सगळेजण येडं म्हणतात. ते काय म्हणलं माहिती का? एवढ्या शहाण्यांमध्ये एखादं येडं असावं. बर. कोणी दूध घेत नाही? अजिबात नाही. मीच दूध घेतो म्हणे. वा 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 वा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महाराज, तुम्ही दूध घ्या. अशी जंक्शन पुण्यतिथी करू म्हणे तुमची, कळसापर्यंत मंदिर बांधू, पण तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच. आता महाराज दूध घ्या ना. आनंद झाला. त्यात काही होती पिठी साखर. हलवलं, गटा 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 पिऊन झालं. हे लोक, संसदातले लोक, पोरगा कधी उठवतोय हे नव्हते बघत, साधू कधी मरतोय हेच बघत होते. लय संसदातली माणसं बनेल. काय बोलावं आता. तर काय साधू मर ना, आणि त्याच्या तोंडावरचा कापड काढला. उठ बाळू, तुला सांगत होतो संसाराचं प्रेम बेगडीचं प्रेम. तू यांच्यावर प्रेम करत बसलास. खरंच महाराज, माझे डोळे उघडले. हे निघालो मी. मला कशाला ठेवता, मला ही घेऊन चला. पोरगा निघाला आणि मग घरच्यांना कळवळा फुटला. पोराची आजी म्हणते, आजी बाळू कुठं चालला? हरभरा आणायला चाललो तुला. तात्पर्य अर्थ, संतांच्या संगतीमध्ये आत्मसंरक्षण करून घेता येतं नव्हे, देहाचं सार्थक करून घेता येतं. अभंगाच्या प्रथम चरणात जन्मालाचं सार्थक, तर या देहाचं सार्थक करा. परंतु खालच्या साधक मंडळींनी जनाबाईंना शंका विचारली, जनाबाई तुम्ही म्हणताय जन्माला आले देहाचं सार्थक करा, पण देहाचं सार्थक केलं नाही तर चालणार नाही का? जनाबाई म्हणले अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? नाथ महाराज वर्णन करून सांगतात, हरी हे जरी नाही काल, हरी दुसरा येईल हे जरी नाही काल, दुसरा येईल
धन्य धन्य शिवाजी सरदार चिराजी जी 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 धन्य धन्य शिवाजी सरदार चिराजी जी 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 धन्य धन्य शिवाजी सरदार चिराजी जी जी धन्य धन्य शिवाजी सरदार चिराजी क्या बात शिवरायांचा छायेखाली कुणीच नव्हतं वान शिवरायांचा छायेखाली कुणीच नव्हतं वान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 आनंदाने नांदत होते 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 हिंदू मुसलमान
घ्या पोत घ्या सुया घ्या पोत घ्या दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी हा कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी जय हो दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अगो बगो भिंती चावला काय मी करू कोणाला सांगू तू चावला अगो बगो तू चावला काय मी करू तू चावला कोणाला सांगू तू चावला मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई अगो बगो तू चावला कोणाला सांगू तू चावला काय मी करू तू चावला मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकुन 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 सांगावया आलिया माई माझे नाव शकुन सांगावया आलिया माई माझे नाव शकुन सांगावया आले बाई माझे नाव शकुन सांगावया आले बाई माझे नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की खालचे साधक मंडळी म्हणले आम्ही आमच्या देहाचं सार्थक करतो पण देहाचं सार्थक कोण्या माध्यमातून करायचं अभंगाच्या द्वितीय चरणात माझे नाम विठ्ठलाचे 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 वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे देहाचे सार्थक देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा भगवंताच्या नावाचा महिमा असा आहे ऐसा नामाचा महिमा कैसा नावाचा महिमा
भगवंताच्या नावाचा महिमा असा, भगवंताच्या नामाने पशु तरला नव्हे, पापीतलाही पापी तरला. पशु तरला? हो. कोणता पशु तरला? श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. नक्र स्वस्थानमासाद्य गजेंद्रमपि कर्षति सएव प्रचित स्थानात क्षुणापि परिभूयते. गजेंद्र नामक हत्ती आपल्या बायका मुलांसह जलक्रीडा करायला गेला. जलक्रीडा करत असताना खालून त्याचा पाय मगरीनं पकडला. आपल्या मुलांचा धावा केला, मला वाचवा. मुलांनी एक साखळी तयार केली. शेपूट सोंड, शेपूट सोंड, शेपूट सोंड, शेपूट सोंड. मग त्याला ओढत 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 काठापर्यंत आणलं. ती मगर पण काठापर्यंत येऊ द्यायची आणि सर्वांना एक कट्टी पाण्यात घेऊन जायची. हजारो वर्षांपर्यंत हे युद्ध चाललं. शेवटी त्या गजेंद्राच्या ज्या सुना होत्या का, त्या मनामध्ये म्हणाल्या, या म्हाताऱ्याचं काही लोणचं घालायचं, स्वतःही मरत नाही आणि आम्हालाही मोकळं करत नाही. म्हणून तेव्हा त्यांनी आपापली सोंड आपापल्या नवऱ्याच्या कानाजवळ नेली. त्यांना ते सांगू लागले, हरी सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा. सांगते रायासी तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून तुम्ही संसार बघा. सांगते रायासी तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून तुम्ही संसार बघा. सांगते रायासी तुम्ही वेगळं निघा, वेगळं निघून तुम्ही संसार बघा. सांगते रायासी तुम्ही वेगळं निघा, वेगळं निघून तुम्ही संसार बघा. सांगते रायासी वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. मुलांनी विचार केला आणि बरोबर आहे. मुलं निघून गेले. तेव्हा तो आपल्या बायकांचा धावा करू लागला, तुम्ही तरी मला वाचवा. त्याच्या बायका म्हणाल्या, आपले इतके बलदंड मुलं तुम्हाला वाचू नाही शकले, आम्ही कुठून वाचवणार. बायका निघून गेल्या. मग तेव्हा त्याला कळलं, हमें तो अपनाने लुटा, गैरो में कहा दमता. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. काय करा, शेवटी सोंड इकडे तिकडे केली, कमळ घेतलं, वर आकाशाकडे केलं, भगवंताचा धावा करू लागला. भगवंत आपल्या बायको संग जेवत होते, हातातला घास खाली टाकला, गजेंद्रासाठी धावला, साक्षात रूपाने प्रकट झाला, सुदर्शन चक्र नकराचा वध केला आणि गजेंद्राचा उद्धार केला. तात्पर्य अर्थ, भगवंताच्या नामाने पशु तरला नव्हे, पापीतलाही पापी ताला. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी तुला उधरिले, उपकेले राक्षसा. नाम चांगले माझ्या कंठी राहू भले, कपी तुला उधरिले, मुक्त केले राक्षसा. अजामेळ पापरासी नामिनेला वैकुंठासी. म्हणून भगवंताच्या नामाचा महिमा शेषनाग सुद्धा आपल्या हजारो तोंडांनी वर्णू शकत नाही. अभंगाच्या तृतीय चरणात नामाचा महिमा,
भगवंताचं नामचिंतन करायचं फक्त 5 मिनिटं. चला बरं सगळ्यांनी आपली हातवरती करा. मला माहिती आहे सगळ्यांना झोप आलेल्या आहे, सगळ्यांच्या झोपा मला पळवायच्या. करा करा हातवरती करा. केले सगळ्यांनी हातवरती ठेवा सकाळपर्यंत. नको का? बरं भजन करायचंय. विठोबा रखुमाई नामतारक त्रिभुवनी मने नामयाची जनी. भगवंताचं नाव तारक असणारं नाव आहे, पण भगवंताचं नाव घ्यायचं कोणतं? कारण भगवंताचे नाव काही कमी आहे का? विष्णू सहस्रनाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात एक श्लोक आहे बघा. क्षीरोदन्वत् प्रदेशे सचिमनि विलसत्सैकते मुक्तिकानां माला क्लुप्तासनस्तस्फटिकमनि वैर्मुक्तिकैर्मण्डिताङ्गाम् शुभ्रैरपरैररभ्रैरुपरैर्चितैर्मुक्तपीयूषवर्षैः आनन्दीन पुनीयादलिनगदाशङ्कपाणिर्मुकुन्दा. गेलं ना? तुकोबरांना माहिती होतं डोक्यावरून जाणार आहे म्हणून तुकोबरांनी सोपं नाव सांगितलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवांग मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि असं रामकृष्ण हरिनाव 3ही भुवनांना तारणार आहे. अभंगाच्या अंतिम चरणात नाम तारक त्रिभुवने 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 नाम तारक
नि सा तेरे सार्थक देहात तेरे सार्थक देहात वाचना जन्म येऊन देख करा देहाचे सार्थक वाचनाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तुमचंच लेकरू समजा. जास्त मोठी नाहीये मी, आता शिक 15 वर्षाचं लेकरू आहे मी. हाईटने मोठी दिसते पण आहे अजून छोटूच लेकरू. 10वीतच आहे आता शिक. तुमचंच लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. जे काही चांगलं बोलले असेल आईवडिलांची पुण्याई सद्गुरूंचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा समजा. पुन्हा एकदा समस्तांच्या ठिकाणी आभार मानते. मातृवर्ग आहे पितृवर्ग आहे गुणीजन असे गायक मंडळी खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी लाभले. भरपूर ठिकाणची परिस्थिती आहे बरं का श्रू महाराज. भरपूर ठिकाणची परिस्थिती गायनाचार्यच धड मिळत नाही अशी अवघड परिस्थिती. आता एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली गायनाचार्यच नाही. कसे तरी गावातले 2 बुजगावने धरून आणले. मी त्यांना म्हणले तुम्ही चिंता करू नका मी गायला लागले की तुम्ही उचला. मी गायला लागले की तुम्ही उचला. मग कीर्तन सुरू झालं मी गायला लागले आणि त्यांनी मला आचून उचललं. म्हणलं बाबा मी कोणाला उचलायला लावलं होतं नाही कोणाला येऊन उचललं. अशी अवघड परिस्थिती आहे परंतु उत्तम असे गायक मला या ठिकाणी लाभले. म्हणून समस्त गायकांसाठी तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण गणेश महाराज बाबर या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आपले चोपदार बाबा असतील समस्त टाळकरी मंडळी असेल आपले विणकरी बाबा असतील सुंदर असं चॅनल ज्यांचं या ठिकाणी आहे अशा दादांच्याही मनपूर्वक आभार मानते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दादांचेही आभार मानते. मातृवर्ग आहे पितृवर्ग आहे समस्तांच्या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर